नमस्कार, महासत्ता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। विटा शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पालकमंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। पत्रकारावरील हल्ला प्रकरणातील आरोपींवर झोपडपट्टी दादा कायद्याअंतर्गत कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत। विटा शहरातील गुन्हेगारी संपवण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्याचे आदेश देखील पालकमंत्र्यांनी दिलेत। पालकमंत्र्यांच्या या आदेशानंतर विटा शहरातील गुन्हेगारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाल्याची माहिती समोर आली आहे। विटा शहरात गेल्या 2-3 महिन्यात सापडलेले 30 कोटी रुपयांचे MD ड्रग्ज, गांजा, नशेचे इंजेक्शन आणि खासगी सावकारांचा सुळसुळाट यामुळे कायदा सुव्यवस्थेची अक्षरशः लक्तरे उडाली आहेत। अशातच 11 फेब्रुवारी रोजी बातमी लावल्याच्या कारणावरून जिओ मराठी न्यूजचे संपादक प्रसाद पिसाळ यांच्यावर कार्यालयात घुसून कोयता आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला। या हल्ल्यातील 4 आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले असले तरी मुख्य आरोपी सागर चोथे आणि विनोद सावंत अद्याप फरारच आहेत। त्यामुळे आज संतप्त पत्रकारांनी राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेऊन हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात मागणी केली। यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी देखील आक्रमक भूमिका घेत पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील सर्व 6 आरोपींना MPADA कायद्याअंतर्गत कारवाई करण्याबाबतच्या सक्त सूचना पोलीस विभागाला दिल्या आहेत। विटाला पत्रकारांना झालेली मारहाण हा खूप गांभीर्याने आम्ही विषय घेतलेला आहे। 6 आरोपी अटक झाले पाहिजे, त्यातले 4 झाले आहेत आणि MPDA लावण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणं चाललंय। तसेच विटा शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांचे स्पेशल स्क्वॉड बनवून कठोर कारवाई करावी असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिल्याची माहिती शिवराज काटकर यांनी। पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर विटा येथे झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात आज आम्ही मराठी पत्रकार परिषदेचे आणि सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना भेटायला आलो होतो। त्यांच्याकडे आम्ही विविध मागण्या केल्या। त्यामधली प्रमुख मागणी पत्रकार संरक्षण कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झालेली आहे, मात्र त्याची नोटिफिकेशन राज्य सरकारने अद्याप काढलेली नाही। त्याचा परिणाम हा गुन्हा दाखल करण्यावर होतो। त्यामुळे तातडीने ही नोटिफिकेशन काढावी अशी एक मागणी करण्यात आली होती। दुसरं, या प्रकरणातील आरोपींच्यावर MPADA किंवा तशाच कठोर मोका किंवा अन्य कायद्याखाली कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती। याच प्रकरणामध्ये विटा शहराचा जे गुन्हेगारीकरणाकडे वाटचाल चालू आहे त्या ठिकाणी एक स्वतंत्र पथक नेमलं जावं अशी आपण मागणी केली होती। या मागण्यांची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी टास्क फोर्समध्ये सुद्धा आपल्या मागण्यांशी पोलीस अधिकाऱ्यांशी आणि जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली आणि त्यानंतर आताच घोषणा केलेली आहे की ती आम्हाला आमच्या शिष्टमंडळाला त्यांनी माहिती दिली की या प्रकरणातील सर्व 6 आरोपी हे MPADA म्हणजे झोपडपट्टी दादा कायद्याखाली कारवाई केली जाईल, ज्यामध्ये स्थानबद्धतेची आणि कठोर शिक्षेची तरतूद आहे। याशिवाय यावर पूर्वीच खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालेला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे विटा शहरासाठी जिल्ह्यातून एक पथक निर्माण करण्यात यावं असे आदेश त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना दिलेले आहेत आणि नोटिफिकेशनच्या संदर्भात राज्य मंत्रिमंडळात आम्ही भूमिका मांडू आणि प्रशासना तुमच्या मागण्या तिथे पोहोचू असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे। आम्ही पालकमंत्र्यांचे याबद्दल धन्यवाद देतो आणि या प्रकरणामध्ये आरोपींना MPADA कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील आणि त्याच पद्धतीने या प्रकरणाच्या तपासाकडे जिल्ह्यातील पत्रकार पूर्णपणे लक्ष देतील। हा पत्रकारांच्या एकजुटीचा विजय आहे असं आमचं म्हणणं आहे। धन्यवाद। सर्व पत्रकार संघटना, सर्व पत्रकार जिल्ह्यातील या ठिकाणी एकत्रित आले आणि त्यांनी केलेल्या आंदोलनाची ही फलश्रुती आहे असं म्हणावं लागेल। नमस्कार,